2 दिवसनी सुट्टी होती. मस्त गावले वनू गावले येताच मोटर चालू काही आंबाना झाडले एकदम जबरदस्त कैऱ्या येईल शेत त्या बी पायी गिर्यात. आता मोटर चालू काही आता भिन्ना आठ निघून मी 12 देवाले. आता मस्त या कांदासना ढोल्या केळी सर्व झाडं बिडं पायी घेतात मस्त शेतस. आता नारळा झाडले नारळ बी लागेल शेतस. एकदम गावकडे येऊन का एकदम मस्त वाटस. पिलोरले पाणी जोरात येई राहीन त्यामुळे काही टेन्शन नाही. बच्चा पार्टी बी आपला सोबतचे 12 देवाले ते म्हणा मागे मागे जी राहणार त्यामुळे काही पावानं काम नाही. पावडं गिद आता निघू मी दुराट 12 देवाले. खूप दिवस नंतर 12 दी राहिनो त्यामुळे काही वाटी नाही राहीन एवढं पण दम बिम काही लागी नाही राहिना. एकदम मस्त 12 दी राहिनो मी आज आणि आनंद बी गी राहिनो. ड्युटी करीस आणि आज गावले येईल शे त्यामुळे भारी वाट राहीन. आता मस्त 12 देवाई घ्यात मस्त इन लाईनले पाणी सोडी देऊत मस्त. सर्वात मोठी इयर शे आमना गावनी नाही आमनेवाली शे स्वतःनी. घास बीस शे बकरीसले घास टाकेल शे मस्त. आता बराच टाइम घ्या आता ढोर असले चारा पाणी करी देऊत मस्त. आम्ही एक बकरी शे ती बकरीले पाणी ठी देस मस्त. काही दिवसात तिला एक पिल्लू बी होणार शे त्यामुळे तिने चांगलं जीव लावणं पडेल. ही गाय शे गाय मस्त दूध देस ते आता तिला चारा पाणी करी देऊ मस्त पैकी. बैलसले बी पाणी ठी देवा. बैलसले पाणी वगैरे आता पाजाय गे. बैलसनं मस्त पैकी आता शेण भरीसनी उकडावर फेकानं आणि नंतर आता पुढला काम असणं नियोजन करानं. पटापट शेण भरी घेस कारण साफसफाई खूप महत्वानी रास. आता गायनी बी तटलं बी शेण भरी घेणं पडे. गाय आमनी तशी एकदम गरीब शे. कधी कधीच मारस ती जास्त नाही मारत कधी कधी मारस फक्त. आता बकरीले मस्त पैकी घास टाकी देऊ कारण तिले बी भूक लागी गई. पटापट चारा पाणी करीदा म्हणजे कसे मस्त निवांत दुपारले मोकळ होई जाई माणूस. आता मस्त तोंड बिन पॅक करी घेस कारण मकईना भुसा शे तो आता बैल असले काही गायले टाकणं पडणार शे कारण धूळ उडस त्यामुळे आता मस्त पल्लीमा भरी मस्त आता बैल असले टाकाले चाललो मी एकदम. भाऊना पोऱ्या शे बलता आगळा शे त्याला बी थोडंफार काम लावणं पडस. त्याला म्हणता आता दे वासुरले मस्त पैकी चारा टाकी दे कारण त्यांना बी हातभार लागणं तेवढंच बरोबर. आता मस्त बच्चा पार्टी आता म्हटलं चला झाडासले पाणी टाकूत आणि आजनी धुलीवंदन शे मस्त पैकी जरा पाणी बी खेळी घेऊ. पोऱ्या बी जरा मस्तीमा होतात. आता मस्त झाडासले सर्व झाडासले पाणी टाकी दी राहिनो. अरे बंद वेगळी वाटतं नळी. हा जाई चालू झाडसले पाणी टाक म्हणजे कसे झाडं बी टवटवत राहतस आणि मस्त पैकी हिरवागार